दिसण्या ओळी. कुणाच्याही घेऊन ओळी खरं काव्य तयार होत नसतं. कुणाच्याही घेऊन ओळी खरं काव्य तयार होत नसतं. प्रसिद्धीच्या झोकामध्ये त्याने खरा कवी होणं मागे राहत असतं. 9 महिने पोट सांभाळणाऱ्या आईप्रमाणे कवीही सोसत असतो त्या काळात. 9 महिने पोट सांभाळणाऱ्या आईप्रमाणे कवीही सोसत असतो त्या काळात, त्या यातना. कधीही घेऊ नका कोणी कोणाच्या ओळी आणि कोणाच्या रचना. समजून घ्या लिहिणाऱ्याची आत्मीयता, तो संघर्ष आणि ती मनाची उलघाल. समजून घ्या लिहिणाऱ्याच्या मनाची आत्मीयता, तो संघर्ष आणि ती मनाची उलघाल. न दिसणाऱ्या यातनांमधून जन्म घेत असते कवीच्या लेखणीची एक नवी धार. स्वतःच्या शब्दावर हवा तेवढा रुबाब करा. स्वतःच्या शब्दावर हवा तेवढा रुबाब करा. उतरवत चला मनातला शब्दन शब्द खरा. हातातल्या लेखणीला खरेपणाची धार हवी. हातातल्या लेखणीला खरेपणाची धार हवी. काव्य सादर करताना नजरेला नजर भिडावी. नजरेला नजर भिडावी. कवी हा एक आई असतो, जन्मभराची पुण्याई असतो. कवी हा एक आई असतो, जन्मभराची पुण्याई असतो. असा त्याला हलक्यात घेत जाऊ नका. गरवार मातेसारखा तोही रात्र रात्र जागत राहतो. तुम्ही कवी मी कवी, तुम्ही कवी मी कवी, जाण्याची आपण राखत जाऊ. तुम्ही कवी मी कवी, जाण्याची आपण राखत जाऊ. नव्या कवींपुढे खरेपणाची उदाहरणं देऊ आणि आपल्या शब्दावर आपल्या ओळीवर हक्क आपला दिमागात लिहित राहू. आणि आपल्या ओळीवर आपल्या शब्दावर आपल्या ओळींवर हक्क आपला दिमागात लिहित राहू. दिमागात लिहित राहू.